बाजूला कर, थोडं मागे होऊया. थँक्यू. अरे बघ एक फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू, जावयाला मानपान भेटला हो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला माहितीच असेल, मी आले मम्मीकडे भिवंडीला दापोड्याला आणि मम्मी या कारणावरून चिडले माझ्यावर का मी मम्मीला बोलून गेली, मम्मी मी 5 मिनिटात लगेच येते, मी ब्लॉग चालू करेन, मी लगेच येईन. गेला अर्धा तास मी वरतीच होती. हां, आणि तुम्हाला मला सांगायचं होतं की आज होळी आहे. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझी पहिलीच होळी, त्याच्यामुळे मी मम्मीकडे आले. 2 दिवसा अगोदरच आलेली होती. आणि होळी बोलल्यावर माझी पहिली होळी आणि जावई येणार बोलल्यावर तुम्ही भाईच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असालच का जावई यायचं बोलल्यावर म्हणजे ते जिजू असू देत, मोठे जिजू असू देत किंवा हे असू देत, मग मम्मी किचनमध्ये जाते. आणि आज मम्मी किचनमध्ये नाही गेली, डायरेक्ट मम्मी चुली जवळ आले. मम्मी का बनवायला घेतले? अय्या झाला पण मुंडी बनवले. ही मुंडी कसली दिसते मम्मी ती. म्हणून दाखवीत नव्हतो कोणला मी. आणि आता बनवायला घेतले कोंबूर, गावठी कोंबडा. सगळं मम्मी आज चुलीवर बनवणार आहे. मम्मी अजून काय बनवणार आहे? ओजरी. हा, अजून डाळ ओजरी बनवणार आहे. आणि मच्छी पण फ्राय करणार आहे. ती गॅसवरच होईल. ते नाही इकडे चुलीवर, हा ते गॅसवर. मस्तपैकी आज फिट काम निघणार आहे. राहू यांनी पाठवले का जा मम्मीला मदत कर, मम्मीची एकटीची घाई होईल. ही कसली मला मदत कर. मम्मी मदत नाही केली एवढी मोठी. मी रांगोली काढले गाईज, बघा मी उठल्या रांगोली पण काढली सगळीकडे. इकडे बघा सगळीकडे मस्तपैकी रांगोली पण काढली. इथे थोडीशी बाकी राहिली. आणि तरी मम्मी सांगते काही काम नाही करी. आणि आज मी मम्मी चुलीवर मटण कसं बनवते ते दाखवते. मला उशीर झाला यायला म्हणून मम्मीने आधी कांदा टाकून घेतला. नाही सिंपल बनवते एकदम. का? एकदम सिंपल बनवते, काय गरम मसाला बिसाला टाकत नाही. बघू दे एकदा सिंपलची चव घेते. मला वाटलं दाखवशील रेसिपी. नुसतं फक्त काय टाकले, कांदा टमाटर टाकले, तेल टाकले, काहीच टाकलं नाही, हळद मीठ, बस. सिंपल बनवले एकदम सिंपल. तुम्ही सिंपल बनवलं तरी मम्मी ते भारीच लागते. रांदे सिंपल बनवले. दरवेळेस सगळं हे टाकून बनवते ना, मस्त लागते बोलताना. आता इथेच बघू दे, बघू जावं ना. चांगलं लागलं तरी बरं कमेंट करा, वाईट लागलं तरी कमेंट करा. म्हणजे बाजू नको घेऊ. सासूने बनवले चांगलं ऐकलत ना. जेव्हा तुम्ही फुटेज चेक कराल तेव्हा जेवायला बसाल तेव्हा चांगला लागेल तर चांगलाच सांगा. सांगा नाही, कमेंट करा राहिले म्हणजे मला पण शिकू दे. नाही तू चुकणार नाही, तू मम्मी आहे. आणि तुम्हाला कोंबड्या दाखवू का? कोंबड्या दाखवते. ही बघा, पप्पानी कोंबड्यांसाठी पिंजरा बनवलाय. पण आमची कुत्री एवढी आहेत, म्हणजे आमची नाही, ती इकडून तिकडून भटकी कुत्री आहेत. ती येताना कोंबड्या खातात. आम्हाला काही कोंबड्या खावायलाच भेटत नाही. इकडे बघा, डायरेक्ट सिंपल ना, साधा काहीच नाही. ते नाही गरम मसाला, खडा मसाला काही नाही का? खडा मसाला नाही, काहीच नाही टाकला. डायरेक्ट सिंपल बनवते. याला ना झाकण दे ना, पोचू जातो. ओके. बाई ताट जवळलेलं पहिला जेवायचं असते. ताट टाकून समजेल काय त्याला लांब बसलं. मस्त दाल खिचडा केले. व्हेज नको खावाल त्याला. दाल खिचडा तुम्हाला काय बोलली? खिचडी भात. मग खिचडी दाल खिचडा त्या उलटा होला बोल. तू आता टेस्ट केलं नाव ठेवत असं काही दाल खिचडा किंवा खिचडी भात बनवले. कसा आलाय? पुलाव आहे. पुलाव.
उपास आहे, होलीचा एक टाइम उपास करायचा असते तेव्हा बायको चांगली भेटल. उपास कोण बायको चांगली बायको त्या मटण खातो मी. आम्ही बघ एक टाइम उपास केले सकाळी तरी उठले तरी तरी पण पंकज बोलतो नशीब या होईल ना हलकट्या. कुठं गुन्हा पडेगा फिर. पप्पाने कैसा पॉइंट पकडा. माझा पण उपास होता म्हणजे आहे एक टाइम आणि मम्मीचा पण आहे ना मम्मी. मग बाबा नाही पहिल्यापासून उपास करतात. आणि घरात म्हणजे होळीच्या दिवशी दुपारी व्हेजच बनतो आणि जेव्हा संध्याकाळी होळीच्या पाया पडून येतो तेव्हा आम्ही नॉनव्हेज खातो. आणि जे फक्त ते जावं येतात तेव्हाच बनवतात. अच्छा हा का नॉनव्हेज. नॉनव्हेज. अच्छा हा मग असा. कसं बनवतात आणि ती जे मगाशी मी मटण दाखवला तो संध्याकाळची तयारी चालू होती कारण आम्हाला लवकरच तयारी करायच्या आहेत आणि फोटो बिटो काढू मस्तपैकी. आणि फोटो करते जे कुठ्या कामकरचं देवार आहे. हा देवाऱ्यात फुला लावायचे हार घालायचे. आणि इथे पोळ्यांचा कार्यक्रम चाललाय. पोळ्या बनवायला घेतल्या मावशीचा आल्यात पोळ्या बनवायला. आणि मी आता कॅमेरा घेऊन आलो तेव्हा दिदी गेली धावत धावत पोळ्या पलटी करायला. आणि गुड्डू कधीपासून पलटी करत होती नाही तिथे मम्मीच्या इथून बाहेरून शिवाय ऐकून येत नाही मम्मी ना मला शिव्या देत. या गव्हाच्या ना दीदी या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या आणि या मैद्याच्या. मला द्या पोळ्या घराने मला. प्रत्येकाच्या घरात पोळ्या बनतात. तुझ्या बनल्या नसतील तर तू घरून बनव घरी गेल्यावर. हलकटे बरोबर की नाही मावशी. तू केव्हा शिकशील मग. मला येतात मग येतात बनवून दाखव कशी. नाही आता नाही येणार तो घरी गेल्यावर येतील का मम्मी. का सुई होऊन देऊ दोरा होऊन देऊ का समजा याच्याच म्हणायला लागला दुकान फिरवते माझा बारीक करून आपण नंबर लागते माझा. हो मग त्यांनी हो ना तुला तर आत्ता लागले काहीतरी ती 10-12 वर्ष शिवली असतील. किती वर्ष शिवली मम्मी. 25-30 वर्ष. नाही 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 आता होईल बघा मम्मी रागा रागात. नाही ओवली म्हणून तुला सांगायला चष्मा गाडी नाही. गाईज आणि मी तुम्हाला सांगत होती का आमचा खरोखर दोघींचा उपवास आहे आणि मी मम्मीसाठी कलिंगड कापून आणले. मला बी भरू मम्मी एवढं प्रेमाच्या मी कपले. चौका नको भरवू तू हालू का मला एकच हात 2च हात. एक हात मोबाईलला एक हात कलिंगडाला नको. माझा पण एक हात मोबाईलला एक हात कलिंगडला. तुझा तू काय माझा मी काय. मम्मी अशीच करते. मी कसा भरवला मग. आमची 12 महिने दिवाळी असते. मजाक केल्याने एकटाच काही कालून बुराशा.
आता वेळ आलेली आहे. मी सांगते जरा गडबड झाली. गडबड झाली. आता गडबड होईल नाही, वेळ आली. केडी चला आता येतो नारळ टाकून. सांगा ना कशी दिसते मी या गुलाबी साडीत. गुलाबी साडी व मोर कोरलाय गो मोर कोरलाय. सांग तुझे नवऱ्याचं नाव गो पंकज ठाकूर. चला मम्मी विषय बदलू नका. केडी लगेच गडबड आहे, गडबड झाली बोलत. तुम्हाला साथ द्या का नाही काय ते बाई. चला इतनी खुशी, एवढी खुशी मला लग्नाला पण झाली नव्हती. इतनी खुशी काय केली. अगं ये नको टाइमपास करू. ये कशी दिसते मी. हा तुम्ही गाणी बोलले ना या गुलाबी साडीवर मोर कोरलाय बघा मोर. मा कोरलत का नाही. गुलाबी साडी आणि चला चला आता शॉर्टकट नेतात. यो शॉर्टकट वाला रस्ता आहे. सर्व अभावृत्त लहान ग्रंथ होळीच्या निमित्त या ठिकाणी स्वागत करतो. जे नवदाम्पत्य आहेत त्यांना या ठिकाणी प्रदक्षिणा थोडस मागे होऊया. थोडं मागे होऊया. थँक्यू. अरे पंकज नारळ जावई कसं वाटतंय. आता एवढा आनंद होतोय ना मला असं वाटतं कधी घरी जातोय. आता जावई जातील आगीतलं नारळ काढतील. जा आगीतलं नारळ काढ. आमच्या सर्व सन्माननीय माझी सर्व सरपंच, माझी सर्व उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य आणि गाव कमिटी, होळीका समिती दापोडे यांच्या वतीने हा सन्मान होतोय. नवदाम्पत्याला हार्दिक शुभेच्छा आहेत. असंच हसत राहा. तुम्हाला शुभेच्छा आहेत इथं दापोडे गावाच्या वतीने होळीका सणाच्या निमित्ताने. आज होळी आनंदाचा सण आहे हा. या सणानिमित्ताने सर्व माझ्या दापोडे गावातील नागरिकांना आणि या नवदाम्पत्यांना होळीच्या शुभेच्छा. हे जसा होळीचा सण हा रंगाचा सण आहे तसा आपल्या आयुष्यात आनंदाचे रंग तुमच्या आयुष्यात उजळू द्या आणि तुमचं आयुष्य आवड्या ही होळीच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. पंकज असा उभा आहे बघ काय. पंकज हे पंकज काय गर्मीन बघ काय आलाय. मेकअपची एक लेअर गेली तुझी. आली चांगलं विचारायला. हा का माझी पोर का. अरे थांब. चल माझी पोर.
माझी पोर आहे ग, माझा सोनपापडा, माझी बाबुडी. कसली हक करून ठेवली रे सोनूने. आता तुट्ट्या कुठे बघा, तुट्ट्या तुट्ट्या लगेच का. माझं टुट्टी आहे, टुट्टी ए टुट्टी टुट्टी ए लागेल टुट्टी. आ आ ये ये ये. नाही नाही माऊकडे नाही गावचं इकडं जिजू. टुट्टी 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 टुट्टी. कोण आहे इकडे बघ. माऊ कोण आहे, कोण आहे वांडुकल्या. काय बेटा तुला ज्यूस ठेवायला सांगते, दाढ दुखते. तुझी तर दाढ दुखते. दे बाय माझ्या हातात. हो माझी गुदगल. होलीचा टिकला ना मम्मी. मम्मी यांची टिकला टिकला नाही याला. दीदी थांब. सोना शेठ गुबली. सोना तुला काय बोललं बघ. सॉरी 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 सॉरी. सोना शेठ बाहुबली. टुट्ट्या बघ टुट्ट्या बघ टुट्ट्या बघ. ए बाहुबल्या बाहुबली. ए ए माऊ, ए माऊ. आऊ बैठा एवढं सोडून काय पुरं बिरण पोलीचा जवान द्या. 11 वाजायला आलं कौशी तुंबव लावू. आई बाबा काय झोपू आता इथं. सकाळची उठ. अरे बाबा पुरणपोळी मागितली ना तुम्ही. तुम्ही मागितलीच ती. तुम्हीच मागितली. शब्द वापस घ्या, शब्द वापस घ्या. ओ शब्द वापस घ्या. पड ना लगे, पडायचा असतो. पेंगी पेंगी. अरे पण ते तुम्हाला मारी पण नाही उलटा टुट्ट्या मना. एवढं उठलंय तो मलाच मारील. दीदी दे. 10 वर्ष झाले आता कुठं. मग काय झाला जावई ते जावई. नवीन कशाला बोलते, त्याचं अजून पहिलं आहे. माझं 10 वर्ष लागणार झाली आता. नाही का दीदी. त्यांची वाटतं समजून द्या मला. त्यांच्या वाटतं समजून द्या. म्हणजे तू आतुरता त्या क्षणाची आहे का. आता तो पण हिस्सा भेटला. आणि फायनली टाइम असणार आहे. किती 58 मेहनतीनंतर फायनल बसले. तिथे खूप मेहनत घेतली अन्न बसवण्यासाठी आणि फायनली दीदी बसले. तुम्हाला आज पेढा नाही भरवायचा, पुरणपोळी. पुरणपोळी खाली होती पुरणपोळीची सजावट आहे ना ती बॅटगर. पुरणपोळीचीच अपेक्षा आहे का. कशाला आता सजावट तोडी. आता आता कोणला आरती करू, पहिला तुला करू. आरती करून सोनाचं नाक वाजव. हे चुकीचं आहे. पहिला मी बसलो मग मी इथं. तेवढी किंमत जावई नंतर पोर. तेवढी किंमत नाही तुला. बस का. मी तुला का दाढ दुखते तुझी. दुखू दे असंच पाहिजे. मामाला काय पण बोलते ना म्हणून. तुझी दाढ दुखते तुला समजते का.
बस गाडी करा लवकर लवकर. हा नाही पुरणपोळी नको त्याच्यात भगवान. क्लॅप क्लॅप कर टुटू शेट. ये मला पण बोलते. डिडू तोंड बंद कर, दाताला लागल टिकली. म्हणून जागा असल्यावर नाही घरी. मध्ये राहायचा. काय नको बोलते. झोपण. टुटू शेट. किती मजा बा. चला द्या. उलट पंकज भाऊ तुम्ही आता तो राहिले लिरिक्स बोलायला पाहिजे. काल जसा तुकडा दिला बिजा काय पाहिजे जावं याला. ₹1,000 आहे का बघू दे. आठवण टाकायला दिसला का तुमचा पार्टनर. दिसला पार्टनर तुमचा. जास्त असं पार्टनर नाही पडत. सोनं खिशात ठेव. खिशात ठेव बिंदास. मग ती खिशात टाक. नंतर खिशात ठेव. असू द्या. मान घ्या. फोटो काढ केडी. केडी एक फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू जावयानं मानपान भेटला हो. सोनाला नाही दिला. सोनाला नाही दिला. सगळ्यांनी असा काय सोनाला असा काय करते तेव्हा. आणि केडी दादा त्यांचं नुकसान झालं. अक्षय दादा तुम्हाला पण सांगितलेलं यायचं होतं तुम्हाला नाही का हो. हा बेटा व्हेरी गुड. अगो बाई संस्कारी मुलगा आहे मम्मी तो. नाही माझा पोरे बोलते तू स्वतः पाय पडली. मी पडणार आहे आता. पडणार आहे कधी. मी गपचूप पडणार आहे. नाही थँक्यू नाही बोलत. पाय पण आता तरी ही काय करते. शट अप बाबू. शट अप बोल बाबू. काय कुछ 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 तुट्या. कमेंट आले पाहिजे.